नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये एक राममय वातावरण तयार झालेलं आहे. आता याचं कारण असं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी अतिशय भव्य असं राम मंदिर तयार झालेलं आहे आणि 22 जानेवारीला रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा तिथं होणार आहेत. त्यामुळे या 15 दिवस किंवा त्याच्यानंतर सुद्धा देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी साजरी केल्यासारखं सुद्धा एक वातावरण तयार होईल असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. आणि मग याचं निमंत्रण, या सगळ्या गोष्टी आपण बघतोय. याला निमंत्रण, त्याला निमंत्रण, जवळजवळ 10-12 हजार लोकांना VIPs असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक पक्षांचे प्रमुख असतील आणि सोशल वर्क केलेल्या लोकांना केलं असेल किंवा कलाकारांना दिले असेल, फिल्मी कलाकारांना सुद्धा निमंत्रण दिलंय. हे सगळं काम या ट्रस्टचं काम आहे. आणि मग यामध्ये अनेक वाद पण निर्माण झाले. काही लोकांना मिळालं, काही लोकांना नाही मिळालं, काही लोकांना मिळेल पण. सुरुवातीला असं म्हटलं होतं की काँग्रेसनी पण असं म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टी काँग्रेसला निमंत्रण देणार नाही. आम आदमी पार्टी म्हटली होती की काँग्रेस बरोबर आम्हालाही मिळणार नाही. ममता बॅनर्जींचं तसंच म्हणणं होतं. अखिलेश यादव पण म्हणत होते की निमंत्रण आलं तर मी जाईल. आता अखिलेश यादवांना विश्व हिंदू परिषदेचे जे काही कार्यकर्ते आलोक कुमार हे त्यांना निमंत्रण द्यायला गेले तर त्यांनी सरळ सांगितलं की मी तुमच्याकडून निमंत्रण घेणार नाही, मी तुम्हाला ओळखत नाही आणि मी ओळखीच्या माणसाकडूनच निमंत्रण घेत असतो किंवा त्यांना निमंत्रण देत असतो. त्यांनी सरळ सरळ प्रभू रामचंद्रांच्या या मंदिराचं निमंत्रण अस्वीकार केलं आणि रामाचा अपमान केला असे आपल्याला म्हणता येईल. आणि त्यापुढे जाऊन असं म्हटलं की मला जेव्हा राम बोलवतील तेव्हा मी जाईल. ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी. आता राम बोलवल्यावर माणूस कुठं जातो हा त्याचा प्रश्न. पण लेफ्ट पार्टीज असतील किंवा अन्य ममता बॅनर्जी असतील, यांनी तर सरळ सरळ सांगून टाकलं की हा भारतीय जनता पार्टीचा, RSSचा, BJPचा कार्यक्रम आहे, हा त्यांचा इव्हेंट आहे आणि आम्ही त्यांच्या या खाजगी कार्यक्रमामध्ये जाणार नाही. आणि ममता बॅनर्जीने त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की मी हिंदू मुसलमान हा प्रकार होऊ देणार नाही. मी जिवंत असेपर्यंत हिंदू मुसलमानांमध्ये या अशा पद्धतीचं मी वातावरण करणार नाही आणि त्याचं तुष्टीकरण करणार नाही. पण ममता बॅनर्जींना पण एक सांगायचंय की आपल्या पश्चिम बंगालमध्ये जे काही मौलवी आहे यंदा 2-2, 5-5 हजाराचं महिन्याला पगार दिला जातो आणि अनेक वर्ष कधी हिंदू मंदिरांना कधी निधी दिला नाही, तिथल्या पुजाऱ्यांना कधी मानधन दिलं नाही. त्या लोकांबरोबर बाकी अन्याय, फक्त बोलायला फक्त पोपटपंची करायची की मी हिंदू मुसलमान बॅलन्स असतो, मला हिंदूही सारखे, मला मुसलमानही सारखे. पण हिंदूंना 1 रुपयाची मदत करायची नाही, मुसलमानांना बाकी दर महिन्याला मुल्ला मौलवींना पैसे द्यायचे. अशा प्रकारचं तुष्टीकरण ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये कायम करत असतात. आणि आता केजरीवालांनी तर आधीच हवा करून दिली की आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुमचं निमंत्रण तयार आहे, तुम्हाला मिळणार आहे.
आणि मग आता बोंब मारायला सुरुवात केली की आम्हाला निमंत्रण आलं नाही, निमंत्रण आलं नाही. म्हणजे यांना निमंत्रण येण्यासाठी राजकारण, आलं नाही म्हणून राजकारण, आणि आल्यावर जायचं नाही याचं सुद्धा राजकारण. अशा पद्धतीनं हे पक्ष प्रभू श्रीरामांच्या निमंत्रणाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करतात. यांना निमंत्रणापेक्षा ते का आलं नाही आणि आल्यावर ते का जायचं नाही हे सुद्धा फायदा तोटा बघून जात असतात. प्रभू श्रीरामांच्या या प्राणप्रतिष्ठेला जायचं तर किती फायदा होईल, आपल्याबरोबर निवडणुकीला किती लोक बरोबर येतील. अगदी हे लोक राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाचं सुद्धा राजकारण करत असतात, त्यात फायदा तोटा शोधत असतात. मग निमंत्रण स्वीकारलं तर फायदा किती होईल, तोटा किती होईल, प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला गेलं तर फायदा किती होईल, तोटा किती होईल, कोणत्या जातीचे मत पडतील, कोणते जाती आपल्यावर नाराज होतील, या गोष्टीचा हिशोब सुद्धा हे राजकीय नेते करत असतात. आणि सार्वजनिक जीवनामध्ये जे काही यांचं अस्तित्व आहे हे फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपल्याला कसं मतदान पडेल आणि आपली काही वोट बँक याच्यामधून काही नाराज होईल का, किंवा आपल्या वोट बँकेवर याचा काही परिणाम होईल का, याचा सुद्धा हे लोक विचार करत असतात. मग ते प्रभू श्रीरामांना सुद्धा राजकारणात ओढून त्यांचा सुद्धा अपमान करायला हे लोक पक्ष मागं पुढे पाहत नाही. आता रामभूमी जन्मस्थळी न्यास या ट्रस्टने काँग्रेसला जवळजवळ 3 लोकांना निमंत्रण पाठवलेलं. सोनिया गांधी ह्या UPAच्या चेअरपर्सन, काही त्यांच्या काँग्रेसच्या संसदीय दलाच्या त्या अध्यक्ष आहेत, आणि मल्लिकार्जुन खडगे हे काँग्रेसचे अध्यक्ष असून ते राज्यसभेत विरोधी पक्ष नेते आहेत. आणि लोकसभेचे जे काही विरोधी पक्षाचे काही काँग्रेसमध्ये बंगालचे जे खासदार, त्यांना पण यामध्ये निमंत्रण, म्हणजे 3 लोकांना काँग्रेसच्या निमंत्रण गेलेलं. आणि निमंत्रण जाऊन जवळजवळ 10 दिवस झालेत. आता काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या लोकांना विचारलं की यावर काय, तुम्ही जाणार आहे की नाही जाणार आहेत, तर आमचा निर्णय झालेला नाही, अजून जाणार आहे की नाही जाणार याच्यावर वक्तव्य दिलं जाईल. पण 4-5 दिवसापूर्वी अशी एक न्यूज आली होती की ज्यांना जायचंय त्यांनी जा, 21 जानेवारीच्या अगोदर लोकांनी गेलं तरी चालेल. आणि काँग्रेसमध्ये पण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या या उत्साहासाठी अतिशय आनंदित आहे काही लोक. पण जे काही जयराम रमेश यांच्या नावात सुद्धा राम आहे, यांनी एक प्रेस नोट काढून अगदी मसुदाच लिहून कशा प्रकारचं हे जे राम जन्मभूमी न्यास कडून आलेलं निमंत्रण आणि राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण कशा प्रकारे अस्वीकार केलं, त्याचा कशा पद्धतीने अपमान केला. मग अगदी हा उत्सव भारतीय जनता पार्टीचा आहे, हे अगदी अर्धवट मंदिराचं उद्घाटन करायला निघाले, लोकसभेचं निवडणुका अगदी तोंडावर आहे म्हणून करायला निघाले, कुठल्या तरी फायद्यासाठी यातून रामाचं नाव करून भारतीय जनता पार्टीला लाभ होण्यासाठी हे सर्व करतात. आणि मग हे भारतीय जनता पार्टीचंच आहे, हे RSSचं आहे, मग आम्ही अशा ह्या इव्हेंटमध्ये कशाला जाऊ.
पण आम्ही भगवान श्रीरामांना मानतो, प्रत्येकाची आस्था आहे, प्रत्येकाची आस्था वेगळी असू शकते, पण आम्ही सन्मानपूर्वक हे निमंत्रण अस्वीकार करतो. अशा पद्धतीने यांनी राम मंदिराचं निमंत्रण फेटाळलं. पण यातून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या, राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. यामध्ये अनेक काँग्रेसचेच नेते सुद्धा नाराज झाले. यामध्ये मग गुजरातचे जे काही काँग्रेसचे नेते, जे काही अर्जुन मोडवाडिया यांनी तर सांगितलं काँग्रेसने अशा पद्धतीने पत्र लिहायला नको होतं आणि अशा वादापासून दूर राहायला पाहिजे. आस्थेचा प्रश्न आहे, राम प्रत्येकाच्या हृदयात आहे, मनात आहे. ज्याला जायचे त्यांनी जायला पाहिजे, ज्याला नाही जायचे त्यांनी नको जायला पाहिजे. पण अशा प्रकारची प्रेस रिलीज करून, पत्र पब्लिश करून अतिशय तुम्ही कशा पद्धतीने रामाचा अपमान करतात हे पब्लिकली जाहीर करून आणि एका कागदावर तुम्ही नोटीस जेव्हा करतात त्या गोष्टीचा पुरावा कायमस्वरूपी राहतो. तुम्हाला जायचंय की नाही जायचंय तुम्ही ठरवा, तुम्ही भले जाऊ नका, पण तुम्ही जेव्हा कागदावर काही गोष्टी बोलतात त्यावेळेस विरोधकांच्या हाती तुम्ही कोलीत देतात, ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. अशा प्रकारचं काही काँग्रेस जनांचं सुद्धा मत आहे. मग जे काही धर्मगुरू आचार्य प्रमोद कृष्णन यांनी तर सांगूनच टाकलं की अतिशय दुर्दैवी दिवस, ज्या प्रकारे काँग्रेसनी हे निमंत्रण फेटाळलं. त्यांनी सांगितलं माझं या आजच्या दिवशी दिल तुटलेलं आहे आणि जो भगवान श्रीरामाचा नाही तो काही कामाचा नाही. आणि त्यांनी पण अजून पण त्यांनी काँग्रेसला विनंती केली की या निर्णयावर तुम्ही पुनर्विचार करा, हा निर्णय परत करा. भगवान श्रीराम काही कुणी एका पक्षाचे नाही आणि उद्या तुम्ही काही वेगळं मंदिर अयोध्येत बांधणार आहेत का? मंदिर हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने होते आणि ते लोकांच्या पैशातून होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी काही समिती इथं ट्रस्ट स्थापन झाली ती ट्रस्ट करते, त्यांचं निमंत्रण आहे. पंतप्रधानांना त्यांनी निमंत्रण दिलेले आणि तुम्हाला पण निमंत्रण दिले. तुम्ही या संधीचं सोनं करायला पाहिजे होतं. तुम्ही तर काय 70-75 वर्षामध्ये तुम्हाला संधी होती, तुम्हाला कोणी मना केलं होतं राम मंदिर बांधायला, पण तुम्ही केलं नाही, दुसऱ्याने कोणीतरी केले. त्या उत्साहात सुद्धा तुम्ही जाणार नाही. त्यामुळं राम भक्तांच्या खूप मोठ्या प्रमाणात भावना दुखवतील आणि जे काही त्यांनी विचार केला असेल की भाई जाऊन किती फायदा आहे, त्यापेक्षा न जाऊन जर काही फायदा मोठा होत असेल तर काँग्रेसने याचा पण विचार केला असेल. कारण असेही हिंदू धर्माचे लोक काँग्रेसने विचार केला असेल की आता हे भारतीय जनता पार्टीकडे वळालेले, तर मग आता जाऊन आपण अजून मुसलमानांची जी काही मतं आपल्याला पडतात ती कशाला टाळायची. ममता बॅनर्जींनी किंवा लेफ्ट अखिलेश यांनी मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिराचं निमंत्रण फेटाळून मुसलमानांना अगदी खुश केलेले. त्यामुळं जर आपण हे निमंत्रण स्वीकारून जर मंदिराच्या कार्यक्रमाला गेलो तर हे सगळे अल्पसंख्याक मुसलमान मतदार हे अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टी किंवा लेफ्ट यांच्याकडे जाऊ शकतात. खरं तर केरळच्या त्या IMUL या पक्षाने काँग्रेसला धमकीच दिली होती की तुम्ही लवकरात लवकर या निमंत्रणाच्या तुम्ही काय करणारे, जाणारे की नाही जाणारे, या सगळ्या गोष्टीचा लवकर खुलासा करा. कदाचित त्या धमकीमुळं, कारण राहुल गांधी वायनाडमध्ये जाऊन त्यांच्या जीवावर निवडून येतात, त्यामुळे कदाचित त्यांनी धमकी दिली असेल किंवा तेलंगणाच्या काही अल्पसंख्याक नेत्यांनी सुद्धा धमकी दिली असेल, हा विचार त्यांनी केला असेल. पण आपल्याला यातून असं म्हणायचे की जर काँग्रेस असं म्हणत असेल
की आम्ही बीजेपी रामाचा निवडणुकीसाठी वापर करते, तर तुम्ही तर तेच करतात. बीजेपी जर रामाचा सकारात्मक किंवा याच्यासाठी वापर करीत असेल तर तुम्ही न जाऊन तिथं सुद्धा राजकारणच करतात. हे सुद्धा एक प्रकारे राजकारणच आहे. न जाता सुद्धा तुम्हाला काही लोकांचे मतं मिळवायचे आणि ते कार्यक्रम करून मतं मिळवत असतील तर त्यात काय दोष? तेव्हा तुम्ही तुमचं राजकारण तुमच्याबरोबर, बीजेपीचं राजकारण बीजेपी बरोबर. पण अनेक वेळा आपल्या एक लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा देशाचं किंवा अशा प्रकारचं जे काही काम असेल त्यावेळेस काँग्रेसनी ते नाकारलेलेच आहे. मग पंडित नेहरूंनी सुद्धा सोमनाथाच्या मंदिराच्या बाबतीत सुद्धा हेटाळणी केली होती. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे जेव्हा या मंदिर कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जाणार होते तर पंतप्रधान पंडित नेहरूंनी त्यावेळच्या नाराजी व्यक्त केली होती. पत्र लिहून नाराजी किंवा जाऊ नये अशा प्रकारचं त्यांना पत्र लिहिलं होतं. आणि हे जे काही अटल बिहारींच्या काळामध्ये जे काही कारगिल युद्ध झालं तर या काँग्रेसच्या 2004 पासून 9 पर्यंत कारगिल दिवस पण या काँग्रेसने साजरा केला नाही. 2014च्या नंतर जे काही GST वगैरे काही मिडनाईटला एक GSTचा मोठा भव्य असा कार्यक्रम संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ठेवला होता सेंट्रल हॉलला. त्या कार्यक्रमाला सुद्धा काँग्रेस हजर राहिली नाही, ॲब्सेंट राहिली, बहिष्कार टाकला. आणि जे काही आता नरेंद्र मोदींनी नवीन संसद बांधली, आत्मनिर्भर भारत आणि स्वतःची संसद बांधली. पूर्वी ही जी जुनी संसद होती ही इंग्रजांनी बांधलेली आहे. त्या संसदेतच कामकाज चालू होतं. तर भारतीय लोकांनी आणि भारताच्या टेक्नॉलॉजीतून आत्मनिर्भर भारत म्हणून जर नरेंद्र मोदींनी संसद बांधली, नरेंद्र मोदींनी स्वतःसाठी बंगला बांधला नाही, जनतेसाठी जनतेचं कामकाज तिथून व्हावं याच्यासाठी जी संसद नवीन बांधली त्याच्यावर सुद्धा काँग्रेसने बहिष्कार टाकला. अशा प्रकारे अनेक ठिकाणी मग जे काही 370 कलम हटवलं त्यावर सुद्धा यांनी बहिष्कार टाकला. किंवा महिलांच्या 3 तलाकचा कायदा असेल त्यावर सुद्धा यांच्या विरोधी मतदान. जेव्हा जेव्हा देशामध्ये चांगली गोष्ट होईल त्या वेळेस काँग्रेस नेहमी बहिष्कार टाकत असतं. साधं तुम्ही असं बघितलं असेल की प्रणब मुखर्जी तर काँग्रेसी अख्खं आयुष्य काँग्रेससाठी त्यांनी झिजवलं. पण जेव्हा ते निवृत्त झाले आणि त्यानंतर भारतरत्न हा पुरस्कार भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, नरेंद्र मोदींच्या सरकारने प्रणब मुखर्जींना दिला, त्यावेळेस हे काँग्रेसी किंवा काँग्रेस पक्षाने त्यावर बहिष्कार टाकला. त्या कार्यक्रमाला सुद्धा हे लोक गेले नाही. त्यामुळं राम मंदिराच्या कार्यक्रमाला येतील किंवा बहिष्कार टाकतील हे खूप काही धक्कादायक नाही आहे. कारण राम मंदिराला यांनी कायमस्वरूपीच विरोध केलेला आहे. राम मंदिर होऊ नये याच्यासाठी यांनी मोठमोठे वकील सुद्धा हायर केले होते. हे सगळे वकील काँग्रेसी वकील आहेत. अर्थात यांनी हलफनामा सुद्धा लिहून दिले की राम कसा काल्पनिक आहे, राम काय अस्तित्वातच नव्हता, राम कुठं जन्माला आला, कोणत्या खोलीत जन्माला आला, अशा प्रकारच्या हेटाळण्या सुद्धा यांनी रामाच्या बाबतीत केलेल्या आहे. रामाचं मंदिर होऊच नये याच्यासाठी अथक प्रयत्न या काँग्रेस यांनी केलेले. त्यामुळं यांच्याकडून हे निमंत्रण अस्वीकार करणं किंवा फेटाळणं हे खूप काही धक्कादायक नाही. हे ते करणारच होते. आणि नरेंद्र मोदींना किंवा देशातल्या जनतेला सुद्धा माहीत होतं की यांना हिंदूंबद्दल किती तिरस्कार आहे, हिंदूंचा हे काँग्रेसजन किती द्वेष करतात. हिंदूंना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर बरं होईल. कारण यांना प्रभू राम श्रीरामाच्या बाबतीत इतकी ॲलर्जी आहे.
पण हे इफ्तार पार्ट्या झोडतात, तिथं जाऊन जाळीदार टोप्या पण घालतात. पण रामाच्या बाबतीत किंवा रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या बाबतीत हे एक दिवस हिंदूंचे होऊ शकत नाही. अनेक दिवस ते जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडतील, पण हे रामाचे कधी होणार नाही. ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आणून देण्यासारखी आहे. आणि काँग्रेसला यातून फायदा होईल की तोटा होईल हे काँग्रेसला माहिती. पण देशामध्ये जे काही वातावरण अतिशय सुंदर, अतिशय आनंदी, अतिशय राममय झाले आणि 22 जानेवारीला ते प्राण प्रतिष्ठा झाल्यावर त्याचा असर देशाच्या प्रगतीवर सुद्धा होईल अशी आपण अपेक्षा करूया. तुर्तास थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.